माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादा पवारांनी पूर्ण हा संपूर्ण विकास केलेला आहे। 65,000 माझ्या मतदारांची संख्या आहे, पण त्यांना जी सुसज्ज अशी भाजी मंडई पाहिजे तर त्या ठिकाणी भाजी मंडई नाहीये। खेळाचं मैदान हवंय, ते खेळाचं मैदान नाहीये। आता या इलेक्शन्स लढत असताना लक्षात घ्या की काल इलेक्शन जाहीर झालं आणि आज पिंपरी चिंचवडच्या मुलाखती सुरू झाल्या। राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुलं वाजलेलं आहे। कालच मुख्यमंत्र्यांनी खरं तर सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी अजितदादांचा गट, राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो स्वतंत्र लढणार आहे स्वबळावर आणि भाजप देखील स्वतंत्र लढणार आहे। महायुती असली तरी एकत्र लढणार नाही असं देखील सांगण्यात आले आणि आज अजित पवार जे आहे ते स्वतः ऍक्शन मोडवर आलेले आहेत। खरं तर पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील जे इच्छुक उमेदवार आहेत आज त्यांच्या स्वतः अजित पवार मुलाखती घेत आहेत। त्या इच्छुक उमेदवारांसोबत आपण बोलणार आहोत। ताई, खरं तर आज दादांनी स्वतः तुमची मुलाखत घेतली आहे, काय झालं या मुलाखतीमध्ये बोलणं आणि दादांनी तुम्हाला काय सूचना दिल्या? काय झालं म्हणण्यापेक्षा आजचा जो कार्यक्रम होता तो सगळ्यांना जग जाहीर आहे की आज पिंपरी चिंचवड शहराची आज जे इच्छुक उमेदवार आहेत कालच आपल्या महापालिकेच्या 29 महापालिकेची घोषणा झाली। त्याच्यानंतर लगेच 24 तासाच्या आतमध्ये आज आपल्या दादांनी लगेचच तातडीने पावलं उचललं, कारण की आता वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेमध्ये काम जास्ती आहे। त्याच्यामुळे लगेच 24 तासाच्या आतमध्ये इच्छुक उमेदवारांच्या आज पिंपरी चिंचवड शहराच्या या ठिकाणी आज मुलाखती आपल्या लावलेल्या आहेत दादांनी। आणि तुम्ही म्हणालात की दादांनी काय विचारलं, तर दादांनी असं विचारलेलं आहे की दादांनी विचारलं म्हणण्यापेक्षा की दादाचे जे कार्यकर्ते आहेत ते जनसामान्यापर्यंत कसे पोहोचतायत आणि त्यांनी काय काम केलंय आणि ते लोकांपर्यंत आपली विचारधारा कशी पोहोचवतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जास्तीत जास्त यश कसं मिळेल यासाठी आज दादा म्हणतायत की प्रत्येक कार्यकर्त्याला दादा बळ देत आहेत की तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत जा, राष्ट्रवादीचे ध्येय धोरण विचारधारा पोचवा आणि राष्ट्रवादीने काय केलेलं आहे आणि भाजपने काय केलेलं आहे हे सगळं जग जाहीर आहे। तुम्हालाही माहितीये आज पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड शहराचा विकास असेल तो माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादा पवारांनी पूर्ण हा संपूर्ण विकास केलेला आहे। आपण जर म्हणतो की तुम्ही जरी निगडीत असाल तरी तुम्ही काय म्हणता, तुम्हाला हिंजवडीत जायचं असेल तरी फोनवर लगेच मित्राचा फोन आला तर तुम्ही म्हणता की थांब जरा मी 10 मिनिटात आलो, तर 10 मिनिटात आलो हे कशामुळे म्हणताय की आज जी सुसज्ज अशी रस्त्यांची बांधणी दादांनी केलेली आहे, पूल बांधलेले आहेत, आज 10 मिनिटात येणं। आज पिंपरी चिंचवड मध्ये जर तुम्ही पाहाल तर एकही आपल्या रस्त्यामध्ये कुठेही तुम्हाला खड्डा दिसणार नाही, काय दिसणार नाही, एवढे सुसज्ज असे रस्ते, मेट्रोचं जे जाळं आहे आता ते दादांनी अगदी सुसज्ज केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्मार्ट सिटीचा जो विकास, स्मार्ट सिटी जी व्हायला पाहिजे ती पिंपरी चिंचवड हे नाव संपूर्ण भारताच्या नकाशावर देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती सुवर्ण लंका आहे। हे तुम्हालाही माहिती आहे की आज पिंपरी चिंचवडचं नाव कशा पद्धतीने घेतलं जातं आणि त्याचा खरा शिल्पकार कोण असेल तर तो सर्वसामान्य नव्हे तर एक छोट्या 5 वर्षाच्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल की तो राष्ट्रवादीचा जो अजितदादा आहे ना त्यांनी हे केलंय सगळं म्हणून। नक्कीच, मात्र बरोबर आहे, तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार आहात आणि तुमच्या भागातील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दादांसमोर मांडल्या आहेत, कारण तुम्ही काय समस्या सोडवणार आहात आणि त्यानुसार खरं तर तिकीट दादा तुम्हाला देतील असं वाटतंय? यस, कारण आज मी प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलक, विशालनगर, कसपटे वस्ती, वेणूनगर, वाकड हा माझा प्रभाग आहे। माझ्या प्रभागाची मतदार संख्या सर्वसाधारणपणे 65,000 इतकी आहे। 65,000 माझ्या मतदारांची संख्या आहे, पण त्यांना जी सुसज्ज अशी भाजी मंडई पाहिजे तर त्या ठिकाणी भाजी मंडई नाहीये। खेळाचं मैदान हवंय, ते खेळाचं मैदान नाहीये। 70,000 जर समजा 65+ जर असेल तुमची लोकसंख्या तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या लोकसंख्येला अनुरूप असा स्विमिंग टँक पाहिजे, तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस, सुसज्ज अशी पोलीस चौकी पाहिजे। आज 65,000 मतदारसंख्या असणाऱ्या नागरिकांना जर 6-7 किलो 8 किलोमीटर जर पोलीस चौकीला जावं लागत असेल तर तो विकास हा सर्वसामान्य जनतेला देखील अमान्य आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की आता महिला देखील सुरक्षित राहिलेल्या नाहीयेत, त्यामुळे आपल्या ज्या महिलांच्या बाबतीतले जो प्रश्न आहेत तर त्यासाठी आपल्या इथं एक पोलीस चौकी होणं गरजेचं आहे। आणि पाण्याचा जो प्रश्न आहे मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये अक्षरशः पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला तिथं टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो। मग यांचे एवढे 100 MLD पाणी आणलं, एवढे TMC पाणी आणलं, मग गेलं कुठं? आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्ही जो विकास केलाय तो विकास केलाय काय? तो विकास ह्या भाजपवाल्यांनी जे 9 वर्ष 5 वर्ष त्यांनी निवडून आले, मोदी लाटेवर निवडून आले, त्याच्यानंतर पुन्हा 4 वर्ष निवडणुका पोस्टपोन झाल्या। 9 वर्षामध्ये तुम्ही विकास काय केला? विकास आज स्मार्ट सिटी म्हणता ना तुम्ही, तर स्मार्ट सिटीचं उदाहरण तुम्ही
कुठल्याही एका प्रभागात पिंपरी चिंचवडमध्ये दाखवा, मग मी मान्य करेन की खरोखरच भाजप हा विकासाचा अजेंडा घेऊन चाललेला पक्ष आहे म्हणून. आणि जो विकास केलेला आहे तो आदरणीय अजितदादा पवारांनी केलेला आहे आणि अजून देखील जो विकास चाललेला आहे आणि विकास करतोय तो आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली. कारण अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, ते सर्व आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे माझ्यासारखी सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा आज या सगळ्या ज्या मोठ्या समस्या आहेत त्या दादांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आत्ता पोहोचवलेल्या आहेत मी. आणि याच्या मागे देखील जे लोकल आपले प्रॉब्लेम्स असतात ते आदरणीय दादा दर सोमवारी दादांचे स्वीकीय सहाय्यक येतात आणि ते दर सोमवारी आमच्या प्रत्येक प्रभागनी आहे जे इच्छुक उमेदवार असतील किंवा जे आमचे पदाधिकारी माझ्यासारखे असतील तर त्यांच्या समस्यांचं निवारण केलं जातं. आणि प्रभागातील लोकांना आज देखील सत्ता नसताना सुद्धा दादा म्हटलं की अगदी लहान बाळाला सुद्धा म्हणजे लहान मुलाला सुद्धा आपुलकी वाटते की त्या माणसाबद्दल की खरोखरच अजित दादा हे एक तेवढंच म्हणजे तडफदार नेतृत्व आहे, सक्षम नेतृत्व आहे आणि प्रेमळ परखड नेतृत्व आणि प्रेमळ नेतृत्व देखील आज अजितदादा पवारांसारखा नेता शोधूनही कुठं सापडणार नाही. त्यामुळे आज या लाडक्या ज्या बहिणी आहेत ना त्या आज 50% आरक्षणाच्या जीवावर आज आम्ही महापालिकेमध्ये जायला सज्ज झालेलो आहेत. आणि आज तुम्हाला मी शब्द देते की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आज विकासाच्या जोरावर, विकास कामांच्या जोरावर आणि दादांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही तुम्हाला सांगू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. नक्कीच ताई, तुम्ही सुद्धा पुणे महानगरपालिकेमधून इच्छुक आहात. तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात आणि तुमचं काही या संदर्भात दादांशी बोलणं झालंय का? एक लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्याची घोषणा काल झाली आणि आम्ही कार्यकर्ते निवडणुकीसाठी पहिल्यापासून सज्जच आहोत. माझा प्रभाग 25 आहे, शनिवार पेठ महात्मा फुले मंडळी आणि प्रभाग 26 हा गुरुवार पेठ घोरपेडी पेठ समता भूमी म्हणून आहे. आता या इलेक्शन्स लढत असताना लक्षात घ्या की काल इलेक्शन जाहीर झालं आणि आज पिंपरी चिंचवडच्या मुलाखती सुरू झाल्या. कालावधी कमी राहिलेला आहे. एकतर निवडणुका या 4 वर्ष उशिरा होत आहेत. त्यामुळे या निवडणुकासाठी प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी, माजी नगरसेविका, नगरसेवक हे सज्ज आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2017च्या आधीपासून म्हणजे पुण्यावर महापौर राष्ट्रवादीचा होता, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा होता. पिंपरी चिंचवडचं पूर्ण डेव्हलपमेंट म्हणजे जी काही विकास आहे त्याचा जो प्लॅन आहे हे माननीय अजितदादांच्याच देखरेखीखाली आणि निधी आणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता भाजपचा 2017 नंतरचा हा कारभार झालेला आहे. राष्ट्रवादीचा पण कारभार त्यांनी बघितलेला आहे. त्याच्यामुळे जनतेला लक्षात आलेलं आहे की कोणाला मतदान करायचं आहे, कोणाला नाही करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आमची राज्यात जरी महायुती असली तरी स्थानिक स्वराज्याला युती झाली नाही म्हणून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक हे आनंदी आहेत आणि लढायला इच्छुक आहेत. त्यामुळे नक्कीच मात्र काल फडणवीसांनी सांगितलं की आमची ही लढत मैत्रीपूर्ण असणार आहे. मात्र कुठेतरी भाजप असणारे समोर एखादा उमेदवार तर आव्हानात्मक वाटत नाहीये. नाही, मुळामध्ये निवडणूक म्हणल्यावर आव्हानात्मक असणारच ना. मग भाजप असू द्या नाही तर कुणी असू द्या, मी उभा राहत असताना माझ्या समोर ना कोण उमेदवार येणार आहे, कोणत्या ना कोणत्या पक्षाचा असणार आहे. उलट आज लक्षात घ्या, 2017ला भाजपला ज्या पद्धतीने लोकांनी आशेने मतदान दिलं, आता लोकांना कळलेलं आहे की भाजपचे नगरसेवक असताना कसं काम होतं, राष्ट्रवादीचे नगरसेवक आधी होते कसं काम चाललं, आता होते कसं काम चाललंय. उलट लोकांना खूप सोयीस्कर झालं त्यांचं मतदान निश्चित करण्यासाठी. आणि निवडणुकी म्हणल्यानंतर लढाई येणार, मग ती समोर कुठलाही उमेदवार येऊ शकतो, पण तो उमेदवार भारदस्त आहे का प्रभावंत आहे हे सगळं ठरवणारी मायबाप जनता असते. त्यामुळे 15 तारखेला चित्र तुमच्या समोर क्लिअर होईल. नक्कीच जर आपण पाहिलं तर खरं तर अजित पवार यांनी आज या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि एकंदरीतच आपण पाहिलं तर या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी जी आहे ती देखील बारामती हॉस्टेल या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर या इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी असा आत्मविश्वासानेच खरं तर सांगितलेलं आहे की पिंपरी चिंचवड पालिकेवर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असा आत्मविश्वास जो आहे तो यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता काय नेमका सगळ्या गोष्टी आता आणखी कशा पद्धतीने जोर धरणार या निवडणुकांच्या तयारीला आणि वेगाला हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. प्रियंका परदेशी, story.com पुणे.